महाराष्ट्रात सध्या एका भाषेवरून रणकंदन माजले आणि ही लढाई आहे थेट राज ठाकरे वर्सेस सदावर्ते यांची। हिंदी भाषा शिकवण्यावरून सध्या राजकारण इतकं तापलंय की मनसेचा मोर्चा अजून निघायचा आहे, पण विरोधकांच्या टीका मात्र आधीच उठायला लागल्या आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साफ शब्दात सांगितलं, आम्ही सरकारला इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवू देणार नाही आणि म्हणूनच 5 जुलैला मुंबईत मोठा मोर्चा ठेवलाय। राज ठाकरेंचा मुद्दा स्पष्ट आहे, हिंदी शिकवणं हे लादणं आहे, निवड नाही। तर दुसरीकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरले आणि त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार तोफ डागली आहे। सदावर्तेंचं म्हणणं आहे की राज ठाकरे शिक्षणाच्या आड येतात, ही सरस्वती मातेचा अपमान आहे। ते थेट म्हणालेत, राज ठाकरेंना कायद्याप्रमाणे मुसक्या आवळल्या पाहिजेत। सदावर्तेंनी सांगितलं की गिरगाव चौपाटीला मोर्चा नको, नियमांनुसार तो आझाद मैदानात हवा। तसंच पोलीस, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना देखील पत्र पाठवलेत, म्हणजेच मोर्चा होऊच देणार नाही यासाठी त्यांची मोहीम सुरू आहे। आणि पुढे सदावर्ते म्हणतात की राज ठाकरेंना मोर्चा काढायला परवानगीच दिलेली नाही। आता खरा प्रश्न हा आहे की हिंदी शिकवण्याचा विषय शिक्षणाचा आहे की राजकीय TRPचा? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्रिभाषा धोरण हे केंद्र सरकारचं धोरण आहे, पण राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आणि दुसरीकडे सदावर्तेंना वाटतंय हा सगळा प्रकार म्हणजे भाषेच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करणं। तर राज ठाकरे मोर्चा काढणार का? सरकार त्याला परवानगी देणार का? आणि सदावर्तेंचं हे पत्र व तक्रारी कोणत्या पातळीवर जातात? सगळे उत्तर येणाऱ्या काही दिवसात मिळतील, पण एक नक्की, हिंदी शिकवायची की नाही हा विषय आता भाषेचा नसून राजकारणाचा झाला आहे। तर राजकारण समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक दमदार लाईक ठोका।